तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली 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 तुकाराम ज्ञानो
तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
एकनाथ नामदेव सावता तुकाराम माऊली तुकाराम रामबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नामदेव सावता तुकाराम गुरुची ज्ञानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम गुरुची नामदेव सावता तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली
काय शूटिंग थांबा. फोटो घेतले. विद्यार्थ्यांनी चावी घेऊन या. जय क्रांती जय ज्योती. जय क्रांती जय ज्योती. जय क्रांती जय ज्योती. हात जोडून उभे राहा. ओके ओके. एक मिनिट थांबा. प्राणायाम तुम्ही करता, तुमची तब्येत दाखवा कशी आहे. यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी दीनदुबळ्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेले, ज्ञानाची गंगोत्री घरोघरी पोहोचविली, ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस देखील विनम्र अभिवादन करतो.
आरक्षण त्यांचं आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे. आपण सर्वांनी साहेबराव भाऊंच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी सर्वांनी जागेवर 2 मिनिट स्तब्ध उभं राहायचे. शांती 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 शांती. बैठेंगे बैठ जाओ. सर्व धर्माचे माहेर जगा माझी सुख सारे, माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, सत्य सत्याचा बाजोर, काळी बंडाचा तो नीर, काळी बंडाचा तो नाचे मूळ, करी धुर्ताची बाराळ, करी धुर्ताची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, बहुरूपे जटा नोवे, सत्य ईर्षावर झुपा है, सत्य ईर्षावर झुपा है, ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती प्रार्थी सर्व लोका. क्रांती. धन्यवाद. ऐका ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, उच्च विचार मनी, साधी भोळी राणी, गांधी विचार होते अंगी, मानवी राहू होताच भाव, नाही केला भेदभाव, खेड्यात काढून शाळा नाव ठेविले, गांधी आणि फुले, गांधी आणि फुले, आपणच्या जीवनाची कथा ऐका, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, 13व्या पुण्यस्मरणी दिवशी जनतेनी श्रद्धांजली. बाप्पा चांगले कर्म करून गेले, नागरिकांच्या जीवनाची कथा ऐका, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी, ऐका हो साजनी. सत्यशोधक समाज महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी प्रमुख वक्त्याची भूमिका स्वीकारावी असं मी सरांना विनंती करतो. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले सन्माननीय राजकिशोर तायडे सर, सत्यशोधक विधीकर्ते यांनी देखील प्रमुख पाहुण्याची भूमिका स्वीकारावी असं मी सरांना विनंती करतो. आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय दादासाहेब PS ऐरे सर, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नानासाहेब LS ऐरे सर, त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण चिंधा जगताप जाधव, ज्येष्ठ नागरिक सुनीलभाऊ आव्हाड, धनराजभाऊ घरटे, प्रभावती जाधव मॅडम, माजी पोलीस पाटील डोंगरभाऊ नवसारे, ईश्वर माळे, वाडेकर भाऊसाहेब, प्रमोद जाधव सर, शिंपी भाऊसाहेब पवार सर, त्याचबरोबर DR देवरे सर आणि श्री KV जगताप सर यांनी जी सूचना मांडली त्याला संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे सर्व कर्मचारी आणि आपल्या वतीने पूर्ण अनुमोदन देत आहे. ओके.
एक छोटीशी जो अनन्य अशा प्रकारचं स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, इसका मतलब अंधार से प्रकाश की ओर ले जाना होता है. जे अंधार असते त्या अंधारावर विजय मिळवण्याचं काम दीप प्रज्वलनाने होते. ह्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय ताई साहेब दीप प्रज्वलन करताना सर्वांनी टाळ्या वाजवायचे. गावातील काही ग्राममाजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी बेंचवर येऊन बसण्याची कृपा करावी. सन्माननीय झाडके सर हे सत्यशोधक समाज टाळ्या वाजवायचे सर्वांनी. त्यानंतर टोपियो ह्या ठिकाणी आयर्न मॅन ही जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून आपल्या आनंद खेड्याचं, धुळे जिल्ह्याचं नव्हे महाराष्ट्राचं तर एकूणच भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व करून जगाच्या पाठीवर नाव रोशन केलेलं आहे. आणि म्हणून आपण चिरंजीव अभिषेक अहिरे याचं सुद्धा थोडक्यात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. ते आता इथं नाही आहे, परंतु त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी आपण करायचं आहे. इथे उपस्थित असलेली रविवारी जी आई असते, जास्तीत जास्त संस्कार मुलावर आईचे असतात आणि यशाच्या शिखरावर पोचायला ज्यांनी संस्कार लादले अशा आई साहेब म्हणजेच आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा सौ सुरेखाताई अहिरे मॅडम यांचं देखील आपण टाळ्या वाजवून त्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. मॅडमांचा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. टाळ्या
पाहिजे तेवढं सोपं नाही. आणि सर्वांनी टाळ्या वाजवायचे. आपणही या विद्यार्थ्यांकडून काहीतरी बोध घ्यावा आणि आपणही कुठेतरी त्यांच्यासारखं शाळेत जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर, विभाग स्तरावर प्रावीण्य मिळवावं. त्यासाठी सर्वांनी देतील. आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा ताईसाहेब ऐरे मॅडम, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. एके दिवशी ज्योतिराव फुले शाळेत शिकत असताना त्यांच्या शाळेतील ब्रिटिश मॅडम फराने त्यांना म्हणाल्या की तुमच्या धर्मात मुलींना शिकूच दिले जात नाही. ज्योती, सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. मॅडमांचे हे शब्द जणू ज्योतिरावांच्या मनाला लागले आणि ते घरी परतताच मला म्हणाले की तुला आता शिकायचे. त्यांचे हे शब्द ऐकून तर मला धक्काच बसला बया. पण ते म्हणाले की तुला स्वतःसाठी नाही तर समाजातील अंधकारमय जीवन जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी शिक्षित व्हावेच लागणार. मग काय, ज्योतिरावांनी मला शिकवायला सुरुवात केली आणि मी ही हळूहळू बेकबे बेतुले चार कान्हा मात्रा वेळांटी समद समद काही लिहायला वाचायला शिकले. मी माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुकही करता. पण दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग आज मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. पुराडीचा दांडा गोतास काढतो. पुराडीचा दांडा गोतास काढ बाबा. तो सगळ्या गोष्टी डोक्यावर न गेल्या. जनता वारस सांगतात की त्याच नाही म्हणताला. असं होईल मला काय ठाऊक. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेळ सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा सेवेसारखा हा बँड बाजागड ताशा नाही. मी विसरून गेले जे आत्मसन्मानाला दिवसले आहे. म्हणूनच तुमच्या बहिऱ्या काळी हे गराणे घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊली नवले की बाडी नव तुम्ही शिकल्यात सवरल्यात पण नको तेवढे शहाणे झाल्यात. आजच्या विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाणी झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी रात्र पुढे आज मी बिडबाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बायपणाचं म्हणून अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्हाला आज काळी सुद्धा सोसायची नाहीत. काढणारे काढत आहेत. तुम्हाला शाळा काढत बसायची नाही. कोण म्हणते की मी कुणाची आई नाही येते. माझी खरी लेक तीच जी कधी असत्यापुढे झुकत नाही. ज्योतिबा आणि सावित्री पुढे अंधळेपणाने माथे टेकत नाही. माझी खरी लेक तीच जी आम्हाला नव्याने एकतापासून स्वतःची भाषा बोलते. आमचाही वसा तावून सुलाखून पेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून तुझा भाव बघायला लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला. आपल्या सोयीचे नेसलेले विचारांकडे कानाडोळा होतो. मात्र जनतेसाठी काय करायचे म्हटलं की पोटात फ्लेक्सचा गोळा येतो. ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्री शिवाय ज्योतिबा हे समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योती एकटेने जळणार नाही. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनो मी तुम्हाला बोलते. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनो मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद. या भाषणाला आलेला आहे. सर्व दात्यांचे धन्यवाद. दैवत रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांना शिक्षणाची कवाड उघडून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिली महिला, विद्येची देवता, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, माणसाला माणुसकीने जगण्याचा जो अधिकार दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी आपल्या खेडे गावामध्ये पंचक्रोशीमध्ये ज्ञानाची गंगा आणली ते आमचे पिताश्री
व संस्थेचे संस्थापक कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव माळी व आमच्या मातुश्री द्वारकाई या सर्वांना विनम्राने एकदा बोलायचं, जय जय ज्योती. सर्वांनी शांतपणे ऐकायचं. मी फक्त दोन हुतात्मा दिन ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या वीरांनी बलिदान दिलं त्यांनाही विनम्र अभिवादन. आज आपण सर्व महापुरुषांची पुतळी इथे ठेवलेली पहा. ही सर्व महापुरुष वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेले आहेत. वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आली तरी त्यांनी समाजातील सर्व जातीसाठी, समाजासाठी गरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित जे सर्व काही शोषित घटक होते त्यांच्यासाठी आयुष्यभर काम केलं, त्यांच्या उद्धारासाठी काम केलं. म्हणून आपण काय आणली, घरोघरी ज्ञानाचे दिवे पेटवले दारोदारी, आणि त्यामुळे 55 वर्षापासून आपल्या गावामध्ये मुलं मुली शिकू लागले. पूर्वी फारशी संधी नव्हती शिकायला. विशिष्ट वर्गालाच फक्त ज्ञान मिळवण्याचा अधिकार होता, पण त्यांनी तो मिळवून दिला. आप्पासाहेबांनी ज्ञानदानाचं काम केल्यामुळे गावात, परिसरात आज प्रत्येक कुटुंबाचा उद्धार झालेला आहे. त्यांनी फक्त कुटुंबाचं किंवा विशिष्ट समाजाचं हित पाहिलं नाही, तर त्यामुळे समाजातील, गावातील, परिसरातील सर्व जाती धर्मातील गोर गरीब लोकांना शिक्षणाची संधी मिळाली. आणि आज हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये नाव कमवतात. म्हणून आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. सुरू केलं त्याच वेळेला शिक्षण क्षेत्रामध्ये बाजारीकरण आलेलं आहे, हे लक्षात घ्या. खासगी आणि बाजारीकरण हे झालेलं आहे. सरकारी शाळा बंद पडतायत. शासनाचं धोरण आहे की सरकारी शाळा बंद पडाव्यात. आज तुम्हाला जवळ शिक्षणाची साधनं उपलब्ध आहे. घरी गाड्या घ्यायला त्यात इंग्लिश मीडियमच्या घरपोच तुमची सेवा असते, पण ते फुकटा शिक्षण देत नाही. ते तुमच्याकडनं पैसे घेतात. शासन त्यांना 1 रुपया देत नाही. तुमच्याच मुलांच्या पैशावर तिथे तो बाजार चालतो. सगळ्याच इंग्लिश मीडियमच्या शाळा चांगल्या नसतात. बहुसंख्य फक्त बोटावर बोलणाऱ्या एवढ्या शाळा फक्त असतात. पण आज पालकांजवळ पैसा असतो, आपल्याला एक हाऊस असते इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये घालणं. इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिक्षक सुद्धा किंवा संस्था चालक असतील किंवा विद्यार्थी असतील, यांनी ठरवून संगनमताने, एकमताने ते दोष आपण दूर केले पाहिजे. आज तुम्हाला वाटतंय की आपल्याला सहजपणे शाळा अनेक उपलब्ध आहेत, त्यांचा दर्जा खालावलेला आहे. मूल्य, नैतिक मूल्याचा ऱ्हास होतोय. आणि पूर्वी याच्यापूर्वी आपल्याला शाळेत जायला मिळत नव्हतं. शाळा कमी होत्या. आता शाळा भरपूर असतील, पण मुलांना योग्य शिक्षण मिळणार नाही. जिवंत आहे. आज सुद्धा महात्मा गांधी यांच्या विचार, महात्मा गांधी जरी मेले तरी महात्मा गांधींचे मारेकरी सुद्धा आज जिवंत आहेत. ती प्रवृत्ती आज जिवंत आहे, हे लक्षात ठेवायची. प्रत्येक काळात चांगली प्रवृत्ती असते, वाईट प्रवृत्ती असते, पण कितीही त्यांच्यावर आरोप केले, हे जे आहेत की सगळे जगातला कुठलाही अमेरिकेचा जरी राष्ट्रपती आला, अध्यक्ष आला, तरी पहिल्याने गांधीजींच्या पुतळ्याला जातील. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी कुठल्याही देशात गेले, जबाबदारी आपली आहे. अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात पुण्यतिथी. शिक्षण सन्मानातील झांसी राणी. नमस्कार मंडळी, तुम्ही मला वैक का मिसेस सावित्री. तुमल्या ते शिकायला शाळा शेत
पुस्तक बी फुकटचे आणि खावाना पुरता तो पोषण आहार, पौष्टिक आहार, पूरक आहार अशा सरकारने काही योजना शेतीस. पण आमच्या वेळेस असं काही बी नव्हतं. पोरीसने शिकाना अधिकार बी नव्हतात. तवय आम्ही 2 दिवसी हा यत्न पण दूर कराना कुर्ता 1 जानेवारी 1848 पासून शाळा उघडण्याचा कार्यक्रम सुरू करात. आमले डबळेसना मारा पण सहन करना पडणार. तवय मला पोरेली की शिकायला लागणार. शिक्षणी गंगा आम्ही दारोदारी लेनू. तवय मला मोठा पुरस्कार भेटला होता. मला भलतं भारी वाटे. मन नाव बी पेपर मध्ये छापी उंत. पण आता तुम्हाकडे दकस्त भलतं वाईट वाटस. डोळ्याचे 2 धारी लागतीस. बट्या सुख सोयी शेतीस. पण तुम्हाला समजासकडे पण शिकानी गोडी नाही ते कसबाले पटी भ्रष्ट विरणी. तुम्हाला माय आपलं समजत नाही का? आपल्या पोऱ्याचं जीवन अंधार मध्ये राहणं. पोरे अभ्यास बसतास तरी बाजूला मोबाईल वाच. डोळ्यात त्या पुस्तक पाहणी कांदा मोबाईल आणि डिबरावा कसा तरी तो अभ्यास डोका मार. आमना वेळेस पती चिंता वाटस. या मला पोरेबाडी कसा काय जगतील माय. यासनं शरीर तंदुरुस्त राही की नाही. काय दवाखान्यात पैसा घालतील असा कसा बी विचार मला येतस. आता तर घरमा पट्टीसन ऑनलाईन ऑर्डर करतस. सोयाबीनची चिल्ली, मंचुरियन, नूडल्स जे पाहिजे ते 1 ते 2 तास मा येस. बाजारमा जावानी गरज नाही. मने पोरी तर मोबाईल मातून शाळा निवाडतीस आणि तर 4 ते 5 दिन मा घर येतस. कोणी विचारत नाही. कोणी व्यायाम करत नाही. कष्टाना कामे नाही दाखवत. यानी जे चटोरी साधा सुद्धा जेवण चालत नाही. या साईमा जावाना कुठं बी मायबाप पण पैसा मागतास तेव्हा शाळामध्ये जातात. शाळामध्ये काय मायबापले विचार पडत या शाळामध्ये जायले पण नीट अभ्यास करतील की नाही का दंगा मस्ती करतील असा विचार मायबापले पडत. आता तर शिक्षक असतात अजिबात मान ठेवतच नाही. या मला असं वाटलं का या शिक्षण मोठा होतील सुखमा राहतील पण बट उलट काम की फूल नहीं तो कली के काम की. अगर माँ बाप की सेवा न करे तो एक जिंदगी आत्मा तरसास त्या नातना तुले हात लावानी परवानगी नाही. शिक्षण याची संस्कृती बटी भ्रष्ट विराणी. आमना वेळेस 8 दिन लग्न चालेत पण आता चालू कोर्टमा लग्न वस अन्नाई पटना काय 1-2 दिन मा घटस्फोट याला म्हणतस लग्न. आता फसाड्याला धंदा बी आता मोबाईल मातूनच विराणार. बोलेश्वर आत्ताशील तुम्ही मोठा विराणार. चांगलं शिका. माबापने नाव रोशन करा. शेवट एवढंच सांगस. स्त्रियासना शिक्षणी सावित्री तूच खरी कैवारी. स्त्रियासना शिक्षणी सावित्री तूच खरी कैवारी. तुला पुढे शिकी राहण्यात आज प्रत्येक नरनारी. तुला पुढे शिकी राहण्यात आज प्रत्येक नरनारी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय ज्योती, जय क्रांती. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. अतिशय सुंदर आणि आपल्या भाषेत माय मराठी माय बोली भाषेत त्या ठिकाणी तिने तिचे मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या भाषणासाठी सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, मी भाग्यश्री वांबरे इयत्ता 11वी सायन्सची विद्यार्थिनी. आज मी आपणासमोर कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव सोमडीमाडी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने थोडक्यात भाषण देणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. एखादी असामान्य दिना सर्वांना स्मरणात असतो. याच पावन दिनी आपले कल्पवृक्ष शिक्षण महर्षी धुळे तालुक्यातील खेडे गावातील एका सामान्य वयाची 88 वर्षाची वाटचाल पूर्ण करताना या दिवशी अनंतात विलीन झाले. कैलासवासी आप्पांचा जन्म 24 जुलै 1924 साली खेडे या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्या काळी त्यांनी शिक्षण घेऊन तलाठीची नोकरी स्वीकारली. आपल्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी शिरूड, वर्षी, अर्थे, लामकणी, विंचूर, बेटावद, उडाणे, गोताणे या परिसरात नोकरी केली. त्या काळी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कुसुंबा येथे जावे लागत होते. वाहनांची कमतरता, आर्थिक दारिद्र्य, गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आप्पांनी 1970 साली खेडे या गावात गांधी फुले विद्यालयाची स्थापना केली. आणि येणाऱ्या घरात पेटवली ज्ञानाची ज्योत. गावोगावी गाजत आहे आप्पासाहेबांची कीर्ती. गावोगावी गाजत आहे आप्पासाहेबांची कीर्ती. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. धन्यवाद. यानंतर आप्पासाहेबांविषयी त्यांना अखेरच्या श्वासापर्यंत लिखाण वाचन करण्यासाठी चष्मा वापरण्याची गरज भासली नाही. तसेच त्यांचे दात कायम होते. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य एकाच नाण्याच्या 2 बाजू असून आप्पांच्या जीवनात कायम सक्रिय होत्या. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आप्पांचे आचरण होते. आप्पांचा स्वभाव गुण विशेष म्हणजे साधीर आणि उच्च विचारसरणी. या उक्तीप्रमाणे आप्पांनी कृतीवरच भर दिला. अंगावर उच्च वस्त्रे व दागिने घालून दिमाग दाखवला तर या सौंदर्य गुणाचे अर्थातच त्या वस्त्रालंकाराचे माणसाने खरी शोभा मिळायची असते ती प्रत्यक्ष कृतीने. आणि हीच खरी शोभा आपल्या गावाची बुलंद तो आजचा जो दिवस आहे तो खूप भाग्यवान आहे.
आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीला त्याच दिवशी आपल्या आनंद खेड्याचे शिक्षण महर्षी आप्पासाहेब सुखदेव समजी माळी यांची आज 13वी पुण्यतिथी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष झालटे सर, प्रमुख पाहुणे तायडे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे अध्यक्ष सुरेखाताई नायरे मॅडम. म्हणजे 1970 मध्ये त्या टायमाला माझा जन्म झालेला आहे. म्हणजे मी 54 वर्ष, शाळा सुरू व्हायला सुद्धा 54-55 वर्ष झाली. मित्रांनो, इथे बरेचसे लोक बसलेले आहेत. एसटी बोलून यायचे आणि या गावातले विद्यार्थी, गावाचे पालक धुळ्यामध्ये इंग्लिश मीडियम. अरे काय इंग्लिश मीडियम? अरे आज जर ते आप्पा जर राहत असताना तर माझ्या सर्व जेवढे बांधव बसलेले आहेत यांच्या मनामध्ये एकच विचार येत असेल, आप्पांचा फोटो पाहिल्यानंतर आपण काय दरारा होता या शाळा आणि आता काय शाळा ना. म्हणजे मुलांची जी वाटचाल आहे तेव्हा आप्पांनी जे शिक्षण दिलं या गांधी आणि फुले विद्यालयामध्ये, त्या टायमाला अजून जिवंत उदाहरण आहे. कारण आमचे आप्पा साहेबांचे बंधू इथं बसलेले आहेत. कारण त्या काळामध्ये हे आप्पासाहेब पोलीस पाटील होते. यांची संघटना आप्पासाहेब सुखदेव समजी माळी या शाळेचे संस्थापक आप्पांनी या गांधी आणि फुले विद्यालयामध्ये ज्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, या शिक्षणाच्या जोरावर, या गांधी आणि फुले विद्यालयाच्या जोरावर आज सुद्धा कलेक्टर या गांधी आणि फुले विद्यालयाच्या दाखल्यावर आहे. मी 1987 ला 10वीची परीक्षा दिली. माझे वर्ग मित्र, आता दादा बोलता येणार नाही, आताच्या मुलांना जर कोणाला आहो का अरे तुझे जर केलं तर त्याला राग येतो. माझा मित्र 1987 चा आज ग्रंथालय अधिकारी आहे आणि तो या महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तो पीए आहे. त्यांचं नाव आहे प्रशांत पाटील. त्या प्रशांत पाटीलला जर मी फोन केला, काय रे पिंटू काय चाल राय ना, तो म्हण सुनील तुला बरंच आहे का. म्हणजे तो एवढा मोठा अधिकारी माझ्या सारख्या शेतकऱ्याला, या माझ्या गांधी आणि फुले विद्यालयाचा मोठा अभिमान आहे की तो एवढा मोठा अधिकारी, तरी सुद्धा मी त्याला पिंटू पाटील जरी म्हणलं तरी सुद्धा मला चांगल्या पद्धतीने तो मला बोलण्याचं त्याला एक असं वाटतं की आपण गांधी आणि फुले विसरू नका माझ्या पाला, विसरू नका माझ्या पाला, पाहू द्या मनभर आपा तुम्ही रुसेलच का माझ्यावर, आपा तुम्ही रुसेलात का आमच्यावर, आपा तुम्ही रुसेलात का आमच्यावर. पिंजरा केला सांभाळ केला तुम्ही या पंबराला, देहाचा पिंजरा केला सांभाळ केला तुम्ही या पंबराला. समच्यावरती
मित्रांनो चांगल्या शुभेच्छा देतो आणि अभिषेक आयरे भाऊ तुम्ही आमच्या आप्पांचं नाव सुखदेव समजे माळे यांचा नातू असं नाव तुम्ही आमच्या पूर्ण जगामध्ये तुम्ही गाजवणार अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी मिळाली मी त्यांच्या आयोजकांचा सर्वांचा आभार मानतो आणि पुण्यतिथी आणि स्मृती दिवस त्यासोबत हुतात्मा दिवस सुद्धा आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की ग्राउंडमध्ये तुम्ही जे काही फिरत आहात प्राध्यापक सौ सुरेखा ताई तीर्थदास आहे अध्यक्ष खेळ विद्याप्रसारक मंडळ खेडे तसेच सचिव माननीय तीर्थदास आहिरे साहेब त्यासोबत सत्यशोधक समाज संघाचे प्रमुख विधीकर्ते महाराष्ट्र राज्य प्रभारी राजकिशोर तायडे सर त्याच पद्धतीने संचालक मंडळ कार्यवाही मंडळ व गावातले प्रतिष्ठित सामाजिक मेन आहे. त्यानंतर भालेकर सीताराम पाटील या लोकांनी कुलकर्णी पद्धतीच्या विरोधात एक लढा उभा केला कारण त्याच्यातही एक शोषण होत होते आणि ही पद्धत खालसा झाली आणि खालसा झाल्यानंतर तलाठीची रिक्रुटमेंट झाली. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जर तलाठी हे जर पद आले असेल तर ते केवळ सत्यशोधकांच्या संघर्षामुळे आलेलं आहे. म्हणून जे जे काही महाराष्ट्रामध्ये तलाठी दिसतात ते केवळ धर्माचा आधार घेऊन विरोध केला ते योग्य होतं का अयोग्य होतं. मी या मंचकावरनं ठाम सांगू इच्छितो की ते योग्य होतं कारण त्यांनी त्यांचं काम केलं. त्यांना असं वाटत होतं की हा जर वर्ग शिकून आला हा पुन्हा शासन प्रशासनामध्ये जाईल आमच्या येणाऱ्या पिढीचं काय होणार आहे असं व्हायला नको पाहिजे म्हणून ही मक्तेदारी आमच्याकडे असली पाहिजे यासाठी विरोध. एवढंच नव्हे तर फुलेला बरोबर शिकवणारे जे ब्राह्मण होते त्यांना सुद्धा ग्रामण्य लावण्यासाठी मागे पुढे त्यांनी पाहिलं नाही. ते बरोबर होते कारण त्यांना त्यांचा धर्म सांभाळायचा होता त्यांचा धर्मशास्त्र त्यांना सांभाळायचं होतं म्हणून ते शिक्षणाला विरोध करत होते. किंवा नाकारणारा असेल तो तुमचा धर्म होऊ शकतो का असा एक सहज एक प्रश्न तयार होतो. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जे शैक्षणिक कार्य सुरू केलं ते बघता 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 वाढत गेलं. वाढल्यानंतर फुले ची गाडी चटली परंतु फुलेंनी एक विचार केला की जे शिक्षणाची आपण सुरुवात केली होती त्याला विरोध करणारा वर्ग कोणता होता आणि त्याला समर्थन करणारा वर्ग कोणता होता. याच्यासाठी एक उदाहरण असं येते की फुलेंनी जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा माळीवाड्यामधून सुद्धा गोविंदराव फुलेंवर दबाव टाकला की गोविंदराव हा तुझा मुलगा आणि तुझी जी सुनबाई आहे शाळेला शिकवायला जात आहे धर्मबाह्य आहे आणि गोविंदराव जर तुम्ही हे चालू ठेवत असाल तर आम्ही तुम्हाला जातीतून बाहेर काढणार. या दबावामध्ये गोविंदराव व्याकुळ झालेले आहे. शेवटी आपली सुनबाई आणि आपला मुलगा अर्थात ज्योतिबा पुढे हा विषय मांडतात. शेवटी ज्योतिबा आणि सावित्रीबाई घर सोडण्याचा निर्णय घेतात आणि घर सोडून ते डायरेक्टली पुण्याच्या पेठेकडे येतात. त्यावेळेस ठरवलं असतं माडी समाजानं अरे फुले तू शाळा काढतोय तुला आम्ही वाढा देतो तुला आम्ही सर्व सपोर्ट करतो तर आज इतिहासामध्ये काय नाव राहिलं असतं की शिक्षणाला माळ्यांनी सुद्धा मदत केली परंतु इतिहास असं म्हणत आहे की शिक्षणाला त्या काळी माळ्यांनी सुद्धा विरोध केला होता. कारण आजही आम्हाला त्याच पद्धतीने भीती दाखवतात त्यावेळी सुद्धा तशाच पद्धतीने भीती दाखवलेली आहे. असो पुढे जाऊन फुलेंना असं वाटलं की हे शिक्षण मी तुम्हाला मिळवून दिलेलं आहे हे कायम टिकलं पाहिजे. जसं आता आयरे साहेबांनी सांगितलं की ही शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे. इथून 10 वर्षानंतर पुढचे परिणाम काय होणार आहे याची थोडी उजळती माहिती तुमच्या समोर मांडली आहे. ही संस्था टिकली पाहिजे या शाळा टिकल्या पाहिजे ही शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे. त्या काळी सुद्धा फुलेंना हा दृष्टिकोन होता की हे शिक्षण टिकलं पाहिजे पण शिकून जर जी संस्कृती तुम्हाला गुलाम बनवते जी संस्कृती तुम्हाला गुलाम बनवते ती संस्कृतीचं जर तुम्ही आचरण करत असाल तर तुम्हाला मिळालेले अधिकार टिकणार नाहीत. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 1873 मध्ये सार्वजनिक सत्य धर्म निर्माण केला आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधकाला पुढे जाऊन राजश्री शाहू महाराज भेटले. राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून तुमचा मराठवाडा असेल तिकडे पश्चिम महाराष्ट्र धुळ्यातील ज्याला तुम्ही तुका महाजन हायस्कूल म्हणतात ती सुद्धा सत्यशोधकांनी सुरू केलेली आहे. एवढंच नव्हे तर तुमच्या साखरीची न्यू इंग्लिश स्कूल सुद्धा
सत्यशोधकांनी बेडसे म्हणून कार्यकर्ते होते त्यांनी सुरू केलेली आहे. विचार करा, रयत शिक्षण परिषद, मराठा विद्या प्रसारक संस्था नंबर 2 महाराष्ट्रातील. आणि या सर्वांकडून जर बघितलं तर आज जेवढी काय तुम्ही शिकलेले आहात आणि शिकून नोकरीला लागले आहात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुमच्या जीवनामध्ये सत्यशोधकांनी काम केलेलं आहे. त्या सत्यशोधक चळवळीमध्ये आज सर्व काही उभं आहे. आम्हाला हे माहिती नाही 54 वर्षामध्ये कशी घडामोड झाली, आपण प्रेरणा घेतली. आणि हे शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे अर्थात SSCT कॉलेज, या कॉलेजला 40 एकर जमीन जर कोणी दिली असेल, त्या माणसाचं नाव आहे मुल्ला फिदा अली मुल्ला अब्दुल अली. सन 1952 मध्ये 40 एकर जमीन SSCT कॉलेजला दिली आहे. कोणी दिली आहे? एका मुस्लिम व्यक्तीने 40 एकर जमीन दिलेली आहे. याच्यामध्ये प्रेरणास्थान कोण आहे? तारा घोगरे डॉक्टर कोकणातले आलेले आहे. कोण आहे? पण हे आजकाल सांगितलं जात नाही. मी या शाळेचे आभार मानतो की या शाळे हा विचार लावत्या लोकांना कळलं पाहिजे की ही शाळा कोणी निर्माण केली, तर आप्पासाहेब सुखदेव सोमजी माळी यांनी सुरू केली. ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांची जी जनरेशन आणि पिढी आहे त्याची सुद्धा मी धन्यवाद मानतो की त्यांनी हे नाव जिवंत ठेवलेलं आहे. बाकी सत्यशोधकांच्या ठिकाणी नाव पुसलं गेले, ते नावही घ्यायला तयार नाही, सांगायला सुद्धा तयार नाही. कारण त्यांना असं वाटतं हे कदाचित त्यांच्या हातून तर नाही चालले जाणार, या भीतीपोटी कदाचित ते हे नाव बोलत. म्हणून तुम्ही आज जो महाराष्ट्र तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत बघत आहात, तो महाराष्ट्र केवळ आणि केवळ सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये घडलेला आहे. म्हणतात ना, तेव्हा तुमच्या जातीपाती घडून पडतात, त्यावेळेस फक्त चित्र तुमच्या डोळ्यासमोर एकच उभं राहते, हा माणूस आहे आणि या माणसानं जनतेसाठी केलेले आहे, या माणसानं जनतेमध्ये बदल केलेला आहे. यासाठी हा महापुरुष म्हणून यांना पूजलं पाहिजे. जो बाबासाहेब आप्पासाहेबांना कळाला, जो राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आप्पासाहेबांना कळाला, काय या गावामध्ये तो विचार रुजला का? काय 1981च्या सुमारास त्यासाठी त्यांनी कष्ट झेललेले आहे. त्यांच्या हातात खूप मोठी सत्ता होती, अशातला कोणता प्रकार नाहीये. ते राजकारणात निवडून आले होते असाही काही प्रकार नाहीये. तरी देखील त्यांच्यामध्ये जे सत्यशोधक होतं, जी चिकाटी होती की या गावातले लोक शिकले पाहिजे, या परिसरातले लोक शिकले पाहिजे, शिकून पुढे गेले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं या परिसरातले लोक शिकून. परंतु हे शिक्षण आता संविधानाच्या नियमानुसार जर बघितलं तर वय वर्ष 14 पर्यंत सक्तीच आणि मोफत शिक्षण पाहिजे. परंतु आज सरकारने जे धोरण राबवायला पाहिजे होतं की 14 वर्षानंतरच प्रायव्हेटेशन करायला पाहिजे होतं, पण डायरेक्टली PG पासून डायरेक्ट प्रायव्हेटेशन केलेलं आहे. परिणाम काय होणार आहे की आम्हाला जे इंग्रजी मखमल होते की आप्पासाहेबांबाबत बोलायचं म्हटलं तर ते 8वी पास होते आणि त्यांना उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता येत होते. याच शाळेतून, याच महानगरपालिका शाळेतून ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या गेल्या होत्या सरकारच्या माध्यमातून. विचार करा, आज फक्त इंग्रजीच्या नावाखाली काय चाललं आहे की आज असं वाटत आहे की गावातल्या शाळेत बरोबर शिकवलं जात नाही. जर ते बरोबर शिकवलं जात नसेल तर पालक म्हणून तुम्ही पुढे आलं पाहिजे. आमच्या मुलांचा गुणवत्ता दर्जा वाढला पाहिजे, यासाठी पालक जागृत नाहीये. पालकांसमोर एक पर्याय उभा केला, तुमच्या मुलांना जर चांगलं शिकवायचं असेल तर प्रायव्हेटेशन कडे या, फी भरा. आणि आज प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे. फक्त अनुकरण एवढं जॉनी जॉनी यस पप्पा एवढं म्हटलं की असं वाटतं अरे काय याला इंग्रजी येते. या अनुभवावर मुलं प्रायव्हेट मध्ये त्यांनी कामाला जायचं ना तर 6 महिन्यामध्ये त्याला 1 रुपया मिळायचा. सरकारचा वर्षाला 2 रुपये होत आहे. त्या काळी शाहू महाराज 1 रुपया दंड लावत आहे. नाही पाठवला तर 1 रुपया दंड, नाही तर तू शाळेत पाठव. आणि शिक्षणाची जबाबदारी कोण करणार तर सरकार घेणार. सरकारने तो खर्च उचलला पाहिजे. सक्तीनं मोफत शिकवलं पाहिजे. सक्ती आणि मोफत या 2 गोष्टी आहेत. आज आम्हाला काही वाटत नाही की आम्ही सक्तीनं गेलंच पाहिजे. पालक यावर अजिबात चिंतित नाही की मुलगा शाळेत जातो का नाही जातो, त्याला जमतं का नाही जमतं, अशा कोणत्याही गोष्टी नाहीये. जे लोक या सत्यशोधकाच्या शाळेमधून घरी आणि पुढे जात आहेत ते पालक कधीच असा विचार करत नाही की माझा मुलगा माझी मुलगी मोबाईल बघण्यापेक्षा एखाद्या पुस्तकाचा 5 पानं वाचते का हे सुद्धा चेक करायला तयार नाही.
म्हणून पुढे जाऊन हे शिक्षण जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी खाजगीकरणामध्ये जे MD कॉलेज आहे त्याला जर MD व्हायचं असेल तर 1 कोटी रुपये फी लागेल तर तुम्ही MD होऊ शकता. म्हणून येणारं जे हायर एज्युकेशन आहे ते तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तर तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून या व्यवस्थेनं ज्या पद्धतीनं शिक्षण नाकारलं होतं ती नाकारणारी व्यवस्था उभी करत आहे. पण ती तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतःवरून म्हटलं पाहिजे आपली ऐपतच नाही शिकायची तर आपण काय करायचं. इंग्रजांनी जो महाराष्ट्राची लोकसंख्या त्या टायमाला जी होती त्यानुसार जो रिक्रुटमेंटचा आकडा दिला त्यानुसार भरती चालते. मग नवीन भरती जर करायची आणि ट्रकमन जर जुने शोधले ना मॅडम त्यांचं काहीच एज्युकेशन नाहीये तरी ते 80,000 रुपये पेमेंट घेत आहेत. गँगमॅन आणि ट्रकमन जो रेल्वे पट्टी टाकतात किंवा फ्री बसवतात काही एज्युकेशन नाही. 80,000 रुपये पर मंथ इंग्रजांनी घेतलं होतं. आज त्या पदांसाठी 25,000 रुपयामध्ये कॉन्ट्रॅक्ट करून टाकलेला आहे. समाज हा विचार करत आहे की नोकऱ्या संपल्यात पण लोक हा विचार करत नाही नोकऱ्या कोणी संपवल्या का संपल्या नोकऱ्या कशा निर्माण होत्यात कशा लागू केल्या जातात याचं काही चिंतन नाही. समाजामध्ये शिक्षणाचा वाढता प्रभाव झाला नोकरीचं प्रमाण वाढलं. या संस्थेमध्ये जेव्हा आप्पासाहेबांनी शिक्षक भरती केलेली आहे त्या शिक्षक भरतीच्या टायमाला जेव्हा ही ऍडव्हर्टायझिंग केलेली असेल जाहिरात काढली असेल त्यांच्याकडचे ज्या वेळेस वरती शिकलेले तरुण होते ते आप्पासाहेबांकडे आले. काही ओळखीच्या माध्यमातून आले काही डायरेक्ट भेटले आणि सांगितलं आप्पासाहेब मी BA MA जे काय असेल मला लावून द्या. आप्पासाहेब म्हणायचे मुलाखतीला या मी चाचणी करणार आणि त्या चाचणीमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर मी तुम्हाला घेणार. त्याच्यामुळे काय होते की जर क्वालिटीचे एज्युकेशन घेण्यासाठी जर क्वालिटीचे शिक्षण बनले तर ते शिक्षण सुद्धा त्या गरजेचं. आप्पासाहेबांनी पैसा बघितला नाही की संस्थेमध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी बक्षीस देणार या संस्थेला दान देणार अशा कोणत्याही प्रबोधनाला बळी पडले नाही. आणि आज कोणी म्हणणार नाही की 13वा पुण्यस्मरण की आप्पासाहेबांनी यांच्याकडनं एवढे पैसे घेतले होते का त्यांच्याकडनं तेवढे पैसे घेतले होते हे कोणी बोलणार नाही. हे खरे सत्य शोधत. अलीकडे आमदार खासदार भरपूर झाले अनेक संस्था काढल्या त्या संस्थांचे गणित काय चालतात मला सांगण्याची गरज नाही. पण एक सत्य शोधक जर तुमच्या परिसरामध्ये बघायचा असेल तर तो सत्य शोधक आप्पासाहेब सुखदेव सोमजी माळी हे चित्र हे व्यक्तिमत्व हा विचार तुमच्या समोर आला पाहिजे. याच्यावर स्पेशल कार्यक्रम लावले गेले पाहिजे. ही पुनरावृत्ती समजली पाहिजे. परंतु आज प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलीला एक नोकरीवाला मुलगा बघायला आला पाहिजे नोकरीवाला मुलगा मिळायला पाहिजे ही अपेक्षा आता वाढलेली आहे. त्यांनी नोकऱ्या समाप्त केला 25,000 कॉन्ट्रॅक्ट मध्ये 15,000 कॉन्ट्रॅक्ट मध्ये. विचार करा की 15,000 आणि 25,000 घेऊन जर धुळे सारख्या शहरात जरी राहिला तरी रूम भाडं 3 ते 5,000 7-8,000 किराणा दुःख सुख करून 25,000 मध्ये तुम्ही बचत करून करणार तर किती बचत करणार. 25,000 मध्ये तुमच्याकडनं बचत होणार नाही. 15,000च्या नोकरीमध्ये तुमच्याकडनं बचत होणार नाही. मग तुमच्याकडे तुमची आर्थिक सुबत्ता आली पाहिजे तुमच्या घराकडे भौतिक सुख आली पाहिजे. याच्यासाठी ही व्यवस्था तुम्हाला पुन्हा एका ठिकाणी आठवते. जी टीव्ही आहे ना त्या टीव्हीवर नागतोल बाजार चालतो त्याच्यामध्ये सांगितलं जाते काय सांगितलं जातं माहिती आहे क्या तुम्हारे खर्चे आमदनी से ज्यादा है क्या तुम्हारे खर्चे आमदनी से ज्यादा है क्या तुम्हारी आमदनी खर्चे से कम है इसके लिए धन के देवता कुबेर या पद्धतीने करतात. पण याच्यावर आम्हाला आम्ही लगेच ते तोडगं पकडतो कथा ऐकत आहोत वेगळ्या गोष्टी करत आहोत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तीर्थक्षेत्रात जाऊन ये तुवा काय केले चर्म पाक्षिल रे वरी वरी. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गेलात आंघोळ केली असेल तर ते फक्त आपल्या स्किनची मरम्मत होते ती साफ होते. पण जे मन आहे जो सद्भाव आहे जी माणुसकी आहे ती प्रकट झाली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं होते. म्हणून आप्पासाहेबांची स्मरणिका मी वाचली. ज्या ज्या लोकांनी आप्पासाहेबांविषयी आपलं मनोगत व्यक्त केले त्या ठिकाणी असा कुठेही उल्लेख सापडला नाही की आप्पासाहेबांनी याच्यासाठी नवस केला का त्याच्यासाठी नवस केला हे काम होऊ दे मी तुला नवस करणार असा कुठेही अर्थ नाही. संघर्ष केला थेट मंत्रालयापर्यंत जाण्याची हिंमत ठेवली लोकांच्या भेटीगाठी घेतल्या संघर्ष केला
इथून आम्हाला जर काही शिकायचं असेल तर या ज्या गोष्टी वर्तमानमध्ये शिक्षण महर्षी सत्यशोधक आप्पासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्याचं आणि माल्यार्पण करण्याचं मला संधी मिळाली, यासाठी मी सत्यशोधक म्हणून खूप अभिमान बाळगत आहोत आजचा दिवस. म्हणून शिक्षकांनी सत्यशोधक समजणं गरजेचं आहे. जरी सत्यशोधकाच्या प्रयत्नातून शाळा निर्माण झाली होती तर ते वाचन करून या विद्यार्थ्यांमध्ये घडवणं गरजेचं आहे. आर्य साहेब जर शाळा टिकवायची असेल आणि शाळामध्ये जर दर्जा वाढवायची असेल तर सत्यशोधक सांगणं गरजेचं आहे. आठवड्यातून सत्यशोधकाचा परिपाठ घेणं गरजेचं आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये सत्य विचार करणं गरजेचं. विज्ञान वाटाला धरून आहे तो जर होत असेल तर होणार आहे, नाही तर वर्तमानमधला भौतिक चंगळवाद आणि भांडवलशाही लक्ष आठवत आहे. कारण प्रायव्हेट शाळामध्ये या भांडवलशाहीचं भांडवलशाही नाही, मिलिटरी भरती नाही, शिपाई भरती नाही. मग तुम्ही म्हणणार मी IAS IPS करणार, तर जे IAS आहे त्यांची व्याख्या बदलली. लॅटरल एंट्रीने घेणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीला 10 वर्षाचा अनुभव त्याला आम्ही कलेक्टर बनवणार. म्हणजे भविष्यात काय होणार आहे माहिती आहे? जे कथा सांगणारे लोक आहेत ते सुद्धा कलेक्टर बनतील. कथा सांगणारे लोक सुद्धा कलेक्टर बनतील, कारण 10 वर्षाचा त्यांना कथा सांगण्याचा अनुभव त्यांना कलेक्टर बनवलं पाहिजे. तुम्ही UPSC एवढं सर्व स्कूल टीचिंग करणार ना, तुमचा काही उपयोग नाही. हा लॅटरल कायदा बनवला तुमच्या डोळ्यासमोर, याला खारिज करण्यासाठी तुम्ही कधी विरोध केला? कधी हे जमून घेतलं नाही? होणार तर चालणार आहे. जर तुम्ही पैसे भरले नाही तर त्यांचीही पटसंख्या कमी होणार आहे आणि काय होणार? त्याही शाळा बंद पडतील आणि पटसंख्येचा निकष या शाळांना लावल्याकडे म्हणजे धीरे धीरे याही शाळा बंद पडतील. केलंही गेलं आणि तुकही गेलं, त्यावेळेस तुमच्याकडे परंपरागत व्यवसाय केल्याच्या पलीकडे राहणार नाही. तेवढी भयानक स्थिती येत आहे. या स्थितीला समजणं गरजेचं आहे. आजचे जे स्मृती दिवस आहे, आजचा जो पुण्यस्मरण या कार्यक्रमाच्या सत्यशोधक संस्कृती सुद्धा दिली. म्हणून सत्यशोधक विवाह, सत्यशोधक पद्धतीने घरभरणी, सत्यशोधक पद्धतीने सर्व झालं पाहिजे. ज्या संस्कृतीला कृषी संस्कृतीची साक्ष आहे. विचार करा, जर तुम्ही इकडे सत्यशोधक पद्धतीला समाज उंचवत असाल पण संस्कृतीमध्ये जर तुमची संस्कृती वेगळी असेल तर तुम्ही सत्यशोधक अर्धे हात पूर्ण नाही आहात. म्हणून पूर्ण सत्यशोधक होण्यासाठी सत्यशोधक संस्कृती सुद्धा आली पाहिजे. म्हणून सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून हा जो फुलेंचा विचार आहे, हा जो आप्पासाहेबांचा विचार आहे, जे नावं मी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाचून दाखवली, त्या लोकांचा विचार पुनर्जीवित करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्यशोधक समाज संघ स्थापन करावा लागला आणि त्याचं कार्य चालते. आणि या कार्याचे कार्याध्यक्ष, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, संस्थेचे जसे शिल्पकार आहेत तसेच हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा आणि त्यांच्या वडिलांचा सत्यशोधक विचार पुनर्जीवित करण्यासाठी ते सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्ह्याचे आर्य साहेब कार्याध्यक्ष आहेत. धुळे जिल्ह्याचे सत्यशोधक समाज संघाचे कार्याध्यक्ष आहेत. नुसतं नाव चालू उपयोग नाही, त्याला कार्याची जोड दिली पाहिजे. म्हणून या कार्याची जोड आर्य साहेबांनी दिलेली आहे, मॅडमांनी सुद्धा दिलेली आहे. म्हणून शिक्षण कसं असावं हे समजून घेण्यासाठी फुले आणि सावित्रीबाई फुले पेशवाईला विचारून सांगा आमचा महाराष्ट्राचा धर्म कोणता? इयत्ता 3रीची मुलगी पुस्तक लिहित आहे. पुस्तक विचार करा, सामाजिक जाणीवेचं एज्युकेशन पाहिजे. आज आम्हाला असं वाटतं मी शिकलो, मला सहज मिळालं, बस मी शिकलो नसतो तर मला मिळालं नसतं. तुम्ही शिकलात, तुम्ही शिक्षणासाठी संघर्ष केला, हे जरी खरं राहिलं तरी या संघर्ष, ही व्यवस्था उभी करण्यामागे ज्यांचा संघर्ष आहे ते सर्वात प्रथम येतात. म्हणून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीवेचं एज्युकेशन असलं पाहिजे की ज्या वेळेस सत्यशोधक नावाचा चित्रपट या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो त्यावेळेस आम्ही जेव्हा ज्योती चित्रमंदिरला जातो, पहिला चित्रपट आम्ही किती लोकांनी बघितला असेल मॅडम? मोजून 8 लोकांनी. ज्योती चित्रपट केवढा मोठा आहे? मोजून 8 लोकांनी पिक्चर बघितला आणि एक पिक्चर आला बाई पण देग देवा, गर्दी मावत नव्हती. बाई पण देग देवा यासाठी गर्दी मावत नव्हती. पण ज्या जीवनात स्त्रियांच्या जीवनामध्ये जी शिक्षणाची ठिणगी पडाली तो पिक्चर आणि त्यांचं जीवन आणि त्यांच्यावर आधारित असणारा पिक्चर बघायला कोणी आलं नाही. उंच हात करा, किती प्रामाणिकपणे महिला गेल्या की मला तो पिक्चर. माहेरची साडीसाठी तुडुंब गर्दी, बाई पण देग देवासाठी तुडुंब गर्दी आहे. पण ज्या विचारामुळे तुमच्यात क्रांती झाली, वाटतं ना की नोकरीवाला माझ्या मुलीला नवरा मिळाला पाहिजे,
ज्यांनी ज्यांनी नोकरीवाला नवरा केलेला आहे किंवा स्वतः शिकून नोकऱ्या केलेल्या त्यांच्या जीवनामध्ये ते सत्यशोधक होते हा इतिहास आम्हाला कोणी न सांगितल्यामुळे आज त्या चित्रपटाला गर्दी नव्हती. आम्ही 8 जण बघितलं. नंतर शाळेकरी मुलं आले टप्प्याटप्प्याने. तोही विचार आम्ही विसरलो. या दृष्टिकोनातून मुलगा आणि मुलगीकडे बघा. त्यांचा शिक्षणाचा दर्जा कसा आहे तो जर तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर तो सुधारण्यासाठी या शाळेमध्ये जे मंडळ आहे या मंडळांना भेटा की माझा मुलाचा शिक्षणाचा मुलीचा शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे. यासाठी आई म्हणून यासाठी पालक म्हणून तुम्ही आले पाहिजे. पण नाही आम्हाला टाइम नाही. आमच्या टीव्हीवर एवढ्या सिरियल चालतात की तिथूनच आम्हाला फुरसत नाही. काय होईल काय नाही होईल मुलांचं. दुसरा संकल्प केला पाहिजे की हे महापुरुषांचं जीवन चरित्र वाचता का नाही वाचता. यांनी गांधीजी किती वाचलेला आहे, यांनी फुले किती वाचलेला आहे, यांनी सावित्रीबाई किती वाचलेला आहे. विचार करा तुमच्या घरामध्ये पुस्तक आहे का. 5-25 रुपयाचं या महापुरुषांवर पुस्तक नाही. कोण म्हणते असं झालं. मी तुम्हाला रामायणाचं उदाहरण देतो. रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण आहे. युद्ध करत असताना लक्ष्मणाला बाण लागला आणि लक्ष्मण मूर्छित पडले. अशा टायमाला काय करावं. लक्ष्मणाला जिवंत करायचं आहे कसं करावं रामासमोर प्रश्न आहे. त्या टायमाला रामाने कथा नाही ऐकवली. त्यावेळेस रामाने मंत्रतंत्र सांगितले नाही. त्यावेळेस रामाने तोडगा काही केलेला नाही. त्यावेळेस राम हनुमानाला सांगत आहे की लक्ष्मणाला वाचवायचंय. ते वंशी आणतात, त्या आयुर्वेदिक औषध आणतात, त्याचा उपचार करतात आणि लक्ष्मण जिवंत होतो. याचा अर्थ रामाने सुद्धा विज्ञानाचा सहारा घेतलेला आहे, डॉक्टराचा सहारा घेतलेला आहे आणि लक्ष्मणाला जिवंत केलेला आहे. आम्ही रामाच्या विरोधात जात आहोत, रामायणाच्या विरोधात जात आहोत आणि कथा आणि पाण्यात टाकल्याने कल्याण जर करत असाल तर हे अवैज्ञानिक गोष्टीला तुम्ही काय महत्व देता तुम्ही समजून घेतलं. या आमची शिकलेली मंडळी सर्वात जास्त आहे. विचार करा राणीची शिक्षण व्यवस्था उभी करताना अप्पासाहेबांना अडचण निर्माण झाली. अप्पासाहेबांनी जशी तिथं शाळा सुरू केली त्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून जे कोणी असतील त्यांनी सुद्धा त्याच गावात शाळा सुरू केली. एका गावात 2 शाळा. आता शाळेला मान्यता पाहिजे ना. मान्यता याच्यासाठी थेट अकोल्यापर्यंत गेले, मुंबईला गेले, शिक्षण मंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्रीला भेटले आणि ती शाळा मंजूर केली. पण आपण असा विचार केला नाही किंवा त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी असा विचार केला नाही. हा प्रॉब्लेम सोडण्यासाठी 7 सोमवार करून घेऊ का. हा प्रॉब्लेम सोडण्यासाठी 7 शुक्रवार करून घेऊ का. कोणाला नवं जोडू का नाही. हा हे सत्य संघर्ष करावा लागेल. म्हणून फॉरेन चित्रपट तुम्ही बघा. त्यांच्यावर जेव्हा संकट येतं ना त्या संकटाला फेस कसं करायचं हे शिकवलं जातं. पण आमच्या देशामध्ये अशा पद्धतीने व्यवस्था उभी केली जात आहे. हा मार्ग तुम्हाला कळायलाच नको पाहिजे. तुमच्या जीवनात संघर्ष व्हायलाच नको पाहिजे. तुमच्या हक्क अधिकारासाठी तुम्हाला संघर्षाची चिंती डोक्यात तुमचा विचार आलाच नको पाहिजे. या पद्धतीचं सण व्यवस्था बनवली जात आहे. या व्यवस्थेतून बाहेर जर निघालात तर तुम्ही पुढच्या 10 वर्षात तुमच्या पिढीला न्याय देणार. नाही तर जे आयरे साहेब म्हणाले जे वास्तवमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. याला तुम्ही जबाबदार राहणार. तुमच्या पिढीचा तुम्ही सत्यानाश करून देणार यालाही तुम्ही जबाबदार राहणार. तेव्हा फक्त तुमच्या मनामध्ये एकच संकल्पना डेव्हलप केलेली असेल जाऊ दे आपल्या नशिबात नाही तर काय करायचं. आणि जशी अशी संकल्पना जोर धरणार त्या दिवशी संपून द्या तुमचं जसं पूर्वीचं होतं तसं येऊन जाणार. आणि मग ते दिवस पुन्हा हे बघण्यासाठी कोण हयात राहील किंवा कोण नाही राहणार हे बिलकुल कळायला मार्ग नाही. म्हणून आजच्या दिवशी अप्पासाहेबांनी जो प्रसार संस्थेच्या माध्यमातून सत्यशोधक अप्पासाहेबांवर जे बोलण्यासाठी मला संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर जो सत्यशोधकाचा दृष्टिकोन सत्यशोधकाचा विचार मांडलेला आहे तो नक्कीच करणार. म्हणून याच्यापुढे संचालक मंडळाला सुद्धा विनंती आहे की कैलासवासी अप्पासाहेब असा शब्द टाकण्यापूर्वी सत्यशोधक कैलासवासी हा सत्यशोधक जोडा. कारण सत्यशोधक नाही जोडला तर लोकांना करणार नाही की कोण अप्पासाहेब सत्यशोधक. त्यांच्या जीवनात सत्यशोधक होता. म्हणून गदमाडी गुरुजी असतील तुमचे बोराडीचे व्यंकट रंगीर हे सुद्धा सत्यशोधक होते. त्यांची ही शाळा आहे. सत्यशोधकांमुळे महाराष्ट्र घडला. म्हणून जय ज्योती जय ज्योती.
आणि शिक्षण घेतल्यानंतर शासन प्रशासनामध्ये जी नोकरी मिळाली ती संविधानामुळे म्हणून एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महापुरुषांमुळे जर तुमच्या जीवनामध्ये जर बदल घडला असेल तर या महापुरुषांची फोटो तुमच्या घरामध्ये पाहिजेत। आज या संस्थेमध्ये लागलेली दिसत आहे, उद्या या तुमच्या घरामध्ये पण आमच्यामध्ये आजही जातीय संकोच आहे। आप्पासाहेबांनी स्वीकारलेला आहे तर तुम्ही आणि का स्वीकारू नये असं तुम्ही करणार अशी अपेक्षा बाळगतो आणि करतो। जय सत्तेश्वर। आपल्या आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये ज्यांचा आज आपण पुण्यतिथी जयंती साजरा करत आहोत तर ते म्हणजे शिक्षणाचा अमृत आणणारे आप्पासाहेब सुखदेव सोमजी माळी यांनी आपल्या आनंदखेडा या पुण्यनगरीमध्ये आणि परिसरामध्ये शिक्षणाचं अमृत आणलं। त्यांनी स्वतः काबाड कष्ट करून गोरगरिबांच्या मुलांना आपल्या देशाच्या चिरंजीव चारी चिरंजीव सुनबाई आणि नातवंड सुद्धा या शिक्षणाचा अमृत प्रत्येक मुलांना पाजत आहेत। शिक्षणाचा अमृत पिल्यानंतर प्रत्येक तरुण गुडगुडल्या सवय राहणार नाही असा ठाम विश्वास आप्पासाहेबांना होता। ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ज्या प्रकारे महात्मा फुलेंनी आज महिलांना शिक्षणाचं अमृत दिलं, त्याच पद्धतीने आप्पासाहेबांनी सुद्धा आपल्या आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये हे शिक्षणाचं वटवृक्ष निर्माण करून दिलं। अशा आप्पासाहेबांना सर्वांच्या वतीने तसेच माझ्या आदर्श मल्हार सेनेच्या वतीने आप्पासाहेबांच्या याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि सगळ्यांची रजा घेतो। सगळ्यांना भारत माता की